हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला बघायचे लूप्सचे क्वेश्चन्स. काल आपण लूप्स कंप्लीट केला होता. आज आपल्याला ऍडव्हान्स क्वेश्चन्स बघायचे लूप्सचे. ठीक आहे. सो आपला पहिला क्वेश्चन आहे रिव्हर्स नंबर. कोणता क्वेश्चन आहे? रिव्हर्स नंबर. रिव्हर्स नंबर म्हणजे काय? समजा माझ्याकडे आहे 321. याला मी रिव्हर्स केलं तर हा काय होईल? 123. तर ही जी गोष्ट आहे हा आपल्याला रिव्हर्स करायचा आहे. क्लिअर आहे? ठीक. आता बघा, नीट बघा. इथे मी लिहिलं 321, इथे मी म्हणलं 123. ओके ओके. ही कोणती प्लेस आहे? आपण लहानपणी शिकलो. ही कोणती प्लेस आहे? ही 100 प्लेस आहे. ही कोणती प्लेस आहे? ही 10th प्लेस आहे. ही कोणती प्लेस आहे? युनिट प्लेस आहे. ही बघा, ही कोणती प्लेस आहे? 100 प्लेस. ही कोणती प्लेस आहे? 10th प्लेस. ही कोणती प्लेस आहे? युनिट प्लेस. क्लिअर गोष्टी. जो इथे 100 प्लेसला आहे तो इथे कोणत्या प्लेसला? युनिट प्लेसला. जो इथे युनिट प्लेसला आहे तो कोणत्या प्लेसला? 100 प्लेसला. क्लिअर गोष्ट. म्हणजे मला एवढं समजतंय जो माझा युनिट डिजिट आहे तो कुठे जाईल? इथे स्टार्टिंगला 100 प्लेसला जाईल. क्लिअर गोष्टी. ओके. मग मला फाइंड काय करावं लागेल? सर्वात आधी युनिट प्लेस फाइंड करावं लागेल. ओके क्लिअर आहे. तर युनिट प्लेसला आता नीट बघा लॉजिक कसं डेव्हलप करायचं. युनिट जो प्लेस आहे त्याला मला पुढे ढकलायचं, पुढे. आणि जो पुढचा नंबर आहे त्याला मागे ढकलायचं. म्हणजे जो माझा 3 आहे त्याला मागे ढकलायचं, जो 1 आहे त्याला पुढे ढकलायचं. ते कसं करायचं नीट बघा. क्लिअर आहे का गोष्टी? ओके. आता युनिट प्लेस काढायचं. ठीक आहे. युनिट प्लेस काढण्यासाठी मी पहिले फॉर्म्युला सांगतो, त्याच्यानंतर आपल्याला गोष्टी अजून क्लिअर समजतील. नीट बघा, मला युनिट प्लेस फाइंड करायचा 321चा. 321चा जो युनिट प्लेस आहे, युनिट प्लेस फाइंड करण्यासाठी नेहमी आपण जो नंबर आहे, हा जो नंबर आहे याला मी ऍज्युम केलं n. हा जो नंबर आहे याचा आपण मॉड घेतो 10 सोबत. तर आपल्याला काय भेटतो? इक्वल टू आपल्याला भेटतो 1. हा आपला युनिट प्लेस. समजली गोष्ट? जस कशी? नीट बघा. ते 10, इथे 321. इथे समजा मी 32 केलं तर नीट बघा 320. तिथे उत्तर काय? 1. हा आला रिमाइंडर. सो हा माझा काय झाला? युनिट प्लेस. क्लिअर आहे? डन 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 डन. ओके. आता मला नीट आहे. आता मला हा जो 321 जो नंबर आहे ना याचा मला 1 भेटलाय. 1 सापडलाय ना? 1 सापडलाय. 1 भेटला इथे. क्लिअर गोष्ट. तर मला आता काय पाहिजे? 32. आता काय पाहिजे? 32. तर मला जो मोठा नंबर आहे त्याला छोटा करायचा, 32 करायचा. छोट्या नंबरसाठी आपण फॉर एक्झाम्पल म्हणलं की मला पाहिजे छोटा नंबर पाहिजे. ठीक आहे. तो छोट्या नंबरसाठी इथे बघा दिसतो का हा नंबर आणि हा नंबर इक्वल आहे का? सेम सेम दिसतो ना? तर मला हा नंबर पाहिजे. हा नंबर कसा आला? हा नंबर कसा आला? हा नंबर आला 321 डिवायडेड बाय 10. हा जो 321 याला मी काय म्हणलं इथे? n म्हणलं. सो याला मी n म्हणतो. किती उत्तर आलं? 32. समजतं? क्लिअर गोष्ट? क्लिअर आहे का? क्लिअर एवढं? क्लिअर आहे. युनिट प्लेस आला 1, छोटा नंबर आला 32. ओके. आता पुढे पुढे काय? पुढे काहीच नाही. तर परत काय करायचं? नीट बघा. परत काय करायचं आता? या दोन गोष्टी समजल्या. हे झालं आपलं बेसिक. एवढं तुम्हाला जेवढ्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड होत्या हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तेवढं क्वेश्चन म्हणजे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. क्लिअर आहे? ओके. अजून एक छोटीशी गोष्ट राहिली. ती छोटीशी गोष्ट म्हणजे समजा माझा नंबर आहे 321. तर याला मी कसं लिहू शकतो? याला मी असं लिहू शकतो का? 300 प्लस 20 प्लस 1 असं लिहू शकतो. राईट. याचाच अजून एक फॉर्म असा आहे. याला मी असं लिहू शकतो का? 32 इंटू 10 प्लस 1 असं लिहू शकतो का? असं लिहू शकतो का? हा लिहू शकता. इझी ना? तेच बघा. आता नीट बघा. इथं तेच आहे. इथे 32 आलाय. नीट बघा 32 आलाय. इथे 1 पण आहे. तर मी याला असं लिहू शकतो 32 इंटू 10 प्लस 1. क्लिअर गोष्ट. ठीक आहे. हा माझा झाला फॉर्म्युला. कोणता जरी तुम्हाला नंबर बनवायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. क्लिअर आहे? ठीक. आता तुमचं सर्व बेसिक क्लिअर आहे. आपण आता थोड्याशा मस्त गोष्टी बघू. रिव्हर्स नंबर कसा काढायचा ते बघू. ठीक आहे. सो नीट बघा 321 आहे माझ्याकडे. मला याला बनवायचं 123. क्लिअर गोष्टी? ठीक. पहिले मला काय लागेल? युनिट नंबर. सो मी पहिले आता नीट बघा ऍज्युम करा. मी काय म्हणतोय? हा माझा ओरिजिनल नंबर आहे. ओरिजिनल नंबर इयर. ठीक आहे. इनिशियली स्टार्टिंगला जेव्हा मग मी स्टार्ट करतोय कोडिंग तर स्टार्टिंगला मी काय म्हणतोय? माझा छोटा नंबर हा इक्वल आहे n शी स्टार्टिंगला. ठीक आहे. त्याच्यानंतर मी म्हणतो माझा जो रिव्हर्स नंबर आहे स्टार्टिंगला तो म्हणतो मी 0 आहे. ठीक आहे. गोष्ट समजते? ओके. पहिले मला काय फाइंड करायचं? पहिले मला फाइंड करायचं युनिट नंबर. युनिट नंबर कसा फाइंड करतो आपण? युनिट नंबर आपण फाइंड करतो कसा? माझा n मॉड्युलो 10. हा झाला माझा युनिट नंबर. क्लिअर गोष्ट. युनिट नंबर किती आला? 3. डन. ठीक. त्याच्यानंतर आपण काय फाइंड करतो? त्याच्यानंतर आपण फाइंड करतो छोटा नंबर. छोटा नंबर किती आहे? छोटा नंबर आहे छोटा नंबर आहे छोटा. इथं छोटा आहे ना? हे बघा. छोटा नंबरची व्हॅल्यू किती? n. कन्फ्यूज व्हायचं नाही.
छोट्या नंबरची व्हॅल्यू किती आहे एन, मग मी तर छोटा लिहिला काय एन लिहिला काय एकच गोष्ट आहे. तर मी ते एन लिहिला काय तर छोटा लिहिला काय एकच गोष्ट आहे, तर मी छोटा लिहिला. समजताय गोष्टी, छोटा लिहिला का एन लिहिला का एकच गोष्ट आहे, कारण की मी सुरुवातीलाच म्हणलं माझा छोटा आणि एन इक्वल. तर छोटा छोटा डिवायडेड बाय 10, तर किती येईल याचं उत्तर किती येईल 12. आपण मागच्या याच्यामध्ये बघितलंय ना, या गोष्टी केल्यात ना, मग आलो का 12 येईल का 32 येईल ना. किती हुशार मुलं तुम्ही. इथं 321 आहे, 321चा युनिट प्लेस काय आहे 1 आहे, इथं 3 लिहिलं तुम्हाला समजायला पाहिजे इथं 1 येईल. तसंच 321 आहे, तर याचा जो स्टार्टिंगच्या याला याला छोटा केला, याला छोटा केल्यावर काय येईल 32, तिथं काय येईल 32. ओके, थोडस इन राहा क्वेश्चन मध्ये, आपल्याला त्याला रिव्हर्स करायचं आहे. ठीक आहे, ओके. छोटा नंबर आणि युनिट नंबर माझ्याकडे आलेला, तर रिव्हर्स नंबर कसा फाइंड करायचा. रिव्हर्स नंबर जी गोष्ट आपण इथं केली ना, ही जी गोष्ट आहे हीच गोष्ट आपल्याला इथे लावायची. कशी लावायची बघा, रिव्हर्स नंबर हा आहे रिव्हर्स रिव्हर्स ठीक आहे, रिव्हर्स इंटू टेन प्लस युनिट नंबर. झालं, एवढाच क्वेश्चन होता. युनिट नंबर म्हणजे काय, रिव्हर्स नंबर किती रे, 0 0 0 इंटू 10 प्लस युनिट नंबर किती 1. ठीक आहे, याचं उत्तर किती 1. हा झाला माझा फर्स्ट राऊंड. कितवा राऊंड आहे हा, फर्स्ट राऊंड. आता सेकंड राऊंडला बघा, सेकंड राऊंडला माझं युनिट प्लेस काय असेल, युनिट इक्वल टू छोटा. छोटा किती आता नीट बघा, छोटा किती आहे 32 मॉड्युलो 10, किती आलं उत्तर 2. ठीक आहे, मग परत छोटा नंबर किती येईल, छोटा नंबर इक्वल टू किती येईल 32 डिवायडेड बाय 10, किती आलं उत्तर 2. छोटा नंबर डिवायडेड बाय 10 किती आलं उत्तर 32 डिवायडेड बाय 10 किती येईल 32 डिवायडेड बाय 3 किती येईल 3. आल्या का गोष्टी समजल्या का, इथे 2 आलं, इथे वरती 3 आलं, दिसत्या गोष्टी समजल्या. ठीक आहे, आता रिव्हर्स नंबर काय होता माझा, रिव्हर्स इंटू 10 प्लस युनिट. ठीक आहे, रिव्हर्स नंबर किती आहे 1. सो 1 इंटू 10 प्लस युनिट नंबर किती आहे 2. सो याचं उत्तर काय येईल 12. गोष्टी समजताय, हा राऊंड झाला माझा 2. सेकंड थर्ड राऊंड मध्ये आता बघा, युनिट किती होईल माझं, युनिट प्लेस किती होईल, युनिट प्लेस होईल छोटा नंबर किती आहे, छोटा नंबर 3. छोटा नंबर किती 3 मॉड्युलो 10, 3 मॉड्युलो 10 काय येईल 3च येईल. त्याच्यानंतर परत छोटा नंबर 3 डिवायडेड बाय 10, याचं उत्तर किती येईल 0. नीट बघा, 10 ने समजा 3 ला डिवाइड केलं तर उत्तर किती येईल 0. 10च्या टेबल मध्ये 3 नाहीच आहे ना, मग 0 येईल उत्तर. समजली गोष्ट क्लिअर. रिव्हर्स नंबर किती येईल माझा, रिव्हर्स इंटू 10 प्लस युनिट. ओके, मग रिव्हर्स नंबर किती माझा 12 इंटू 10 प्लस युनिट. ओके, मग किती याचं उत्तर 120 प्लस युनिट किती माझा 3, याचं उत्तर त्याला 123. जादू, 123 आणि हा 123 सेम आहे का, यस. सो मग आपलं उत्तर आलं. किती राऊंड लागले मला, 1 राऊंड 2 राऊंड 3 राऊंड 3 राऊंड. प्रत्येक टाइमला मी हे ज्या 3 लाईन्स आहेत त्या रिपीट करतो, या लाईन रिपीट करतो, इथं पण रिपीट केलं, इथं पण रिपीट केलं, इथे पण रिपीट केलं. तर आपण कालच बघितलं होतं, एकच गोष्ट समजा आपण रिपीट करत असेल तर आपण काय यूज करायला पाहिजे, लूप यूज करायला पाहिजे. क्लिअर आहे गोष्ट, ठीक. तर आता लूप करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. चालू कुठून करायचं, ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय, चालू कुठून करायचं, संपवायचं कुठे, आणि ऑपरेशन काय करायचं, राईट. तर चालू कुठून केलं आपण, चालू केलं छोटा आपला यन आहे इथून. चालू कुठून केलं, मी पेन चेंज करतो, तुम्हाला हायलाइट होईल व्यवस्थित. आपण एकच मिनिट, आपण चालू कुठून केलं, चालू केलं इथून, दिसतंय का, ही चालू इथून केलं आपण, गोष्ट समजतीये, चालू इथून केलं. तर संपवायचं कुठे आपल्याला, नीट बघा, चालू आपण इथून केलं, दिसतंय, ओके, चालू आपण इथून केलं, राईट. आता आपल्याला संपवायचं कुठे, नीट बघा, संपवायचं कुठे, जेव्हा माझा छोटा 0 झाला तेव्हा. ठीक आहे, करायचं काय, प्रत्येक टाइमला करतो काय आपण, प्रत्येक टाइमला आपण करतो डिवायडेड बाय 10. समजल्या गोष्टी, क्लिअर आहे, ओके. आपल्याला उत्तर भेटलेत. चालू कुठून केलं, चालू केलं आपण, एक मिनिट पेन चेंज करू द्या. चालू केलं आपण, चालू कुठून केलं, जेव्हा छोटा होता, छोटा इक्वल टू एन. ठीक आहे, हे आपण झालं स्टार्टिंग पॉइंट. ठीक आहे, एंड पॉइंट कुठे आहे, एंड पॉइंट आहे छोटा इज ग्रेटर दॅन 0, बरोबर 0 असेपर्यंत जायचं ना. म्हणून करायचं काय आपल्याला, ऑपरेशन काय करायचं, ऑपरेशन करायचं आहे मला
छोटा इक्वल टू छोटा डिवायडेड बाय 10. क्लिअर? एवढं झालं, मग संपला क्वेश्चन. आणि प्रत्येक टाइमला काय करायचं, या 2 स्टेप मला रिपीट करायचं. झालं, संपला क्वेश्चन. क्लिअर आहे का गोष्टी? आता याला लिहायचं कसं बघा, फॉर लूप मध्ये फॉर नीट बघा, फॉर सी छोटा इक्वल टू एन, मग इथे लिहायचं छोटा ग्रेटर दॅन 0, म्हणजे 0 असेपर्यंत. ठीक आहे, मग परत काय करायचं मला, छोटा इक्वल टू छोटा डिवायडेड बाय 10. करायचं काय प्रत्येक टाइमला, युनिट प्लेस फाइंड करायचं. युनिट प्लेस किती रे माझं, युनिट प्लेस छोटा छोटा मॉड्युलो 10. हा झाला माझा युनिट प्लेस. माझा रिव्हर्स नंबर काय, रिव्हर्स नंबर काय, रिव्हर्स नंबर आहे माझा रिव्हर्स इंटू 10 प्लस युनिट प्लेस. झालं, संपला क्वेश्चन. एवढाच क्वेश्चन आहे. समजलं? क्लिअर गोष्टी? आपण काय केलं, जसं पहिले आपण हे बघितलं की 321 आहे, आपण त्याच्यातलं काय काढला, लॉजिक काढलं, काय काढलं, पॅटर्न काढला. काय काढला पॅटर्न, की माझा जो युनिट प्लेस आहे ना तो माझा पुढे चाललाय आणि जो माझा 100 प्लेस आहे तो मागे येतो. मग पुढे जाण्यासाठी आपण काय करतो, पुढे जाण्यासाठी आपण काय लिहितोय बघतो, शून्य ऍड करतो. शून्य ऍड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 10 मल्टिप्लाय करावं लागतं. मग तो हा जो फॉर्म्युला हा आपण यूज केला, झालं उत्तर. ठीक आहे, क्लिअर गोष्टी समजल्या का? आपण याचा कोड करू. ठीक आहे, कोड करू. ह्याला व्हाईल लूपने पण करून दाखवतो आणि आपण याला फॉर लूपने पण करून दाखवतो. क्लिअर गोष्ट? ठीक. आता आपण एक काम करू, युजरकडनं हे पहा, आपल्याला किती व्हेरिएबल लागतील. सर्वात पहिले व्हेरिएबल किती लागतील, मला एक लागेल यन, एक लागेल काय लागेल, एक लागेल युनिट प्लेस, एक लागेल मला छोटा, एक लागेल मला रिव्हर्स नंबर. ठीक आहे, रिव्हर्स नंबर. गोष्ट समजतीये? ठीक आहे. आपण काय म्हणलं होतं, चालू कुठून करायचं, माझा रिव्हर्स नंबर किती पाहिजे इनिशियली स्टार्टिंगला. रिव्हर्स नंबरला मी काय म्हणलं होतं, 0 0 ऍझ्युम काय केलं, 0. माझा छोट्या नंबरला मी ऍझ्युम काय केलं, छोट्या नंबरला मी ऍझ्युम केलं एन. ओके, पण आता मला सांगा इथे एनची व्हॅल्यू घेतली का, नाही. एनची व्हॅल्यू कोणाकडनं घ्यायची आहे, युजरकडनं. तर मी काय करेल, पहिले सी आउट, युजरला सांगेल काय करायचं तुला, एंटर एनी व्हॅल्यू, हे युजरला सांगितलं. क्लिअर गोष्ट? ओके. त्याच्यानंतर मी काय केलं, सी इन, एक व्हॅल्यू इनपुटला घेतली. कोणती व्हॅल्यू इनपुटला घेतली, ऍज अ एन. ओके, गोष्ट समजते? अरे हा कोड आपला C++ मधला आहे. ठीक आहे, आपल्याला सी चालू आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, कधी कधी असं होतं. ओके ओके, ठीक आहे, गोष्ट समजते? होतं कधी कधी असं. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, पहिले एन युनिट छोटा रिव्हर्स. ओके, तो पहिले काय करायचं मला, रिव्हर्स इक्वल टू काय करायचं, त्याची व्हॅल्यू किती आहे, 0. मला पहिले सांगायचं तर मी इथं काय लिहिल, प्रिंट एफ. युजरला काय सांगेल मी, की एंटर एनी व्हॅल्यू. ओके, क्लिअर गोष्ट समजली? त्याच्यानंतर स्कॅनएफ मध्ये काय करतो आपण, पर्सेंटेज डी इंटिजर आहे ना म्हणून, अँड कोणता व्हेरिएबल पाहिजे मला, एन, तो मी इथे एन दिला. ओके, क्लिअर गोष्ट? आता मला काय करायचं, माझी जी एन ची व्हॅल्यू आली ती मला कशात टाकायची, छोट्यामध्ये. तर छोट्याची व्हॅल्यू किती आहे, छोटा इक्वल टू एन. क्लिअर आहे का गोष्ट? आता पुढे, आता ऍक्च्युअल आपलं काम चालू झालं. काम काय आपलं, ठीक आहे, काम काय, फॉर, नीट बघा, हे इथे लिहिलं तर चालतं, नाही लिहिलं तर चालतं. ठीक आहे, ओके. सो आपण असं करू शकतो, नीट बघा, फॉर चालू कुठून करायचं, चालू इथून करायचं की मला छोटा काय पाहिजे, छोटा इक्वल टू एन. ओके, त्याच्यानंतर कुठपर्यंत जायचं मला, छोटा जोपर्यंत शून्य होत नाही तोपर्यंत, छोटा जोपर्यंत शून्य होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, गोष्ट समजते? प्रत्येक टाइमला करायचं काय, मला छोट्याला चेंज करायचं, छोट्याला काय करायचं, अजून छोटा डिवायडेड बाय 10. हे मला प्रत्येक टाइमला करायचं. ठीक आहे, मग आता आतमध्ये जाऊन करायचं काय मला, प्रत्येक टाइमला एक्झिक्यूट काय करायचं, युनिटची व्हॅल्यू फाइंड करायची. युनिटची व्हॅल्यू किती असते, छोटा मॉड्युल 10. क्लिअर आहे? रिव्हर्सची व्हॅल्यू किती असते, रिव्हर्सची व्हॅल्यू काय असते, रिव्हर्सची व्हॅल्यू असते इक्वल टू रिव्हर्स इंटू 10, हे बघ, इंटू 10 प्लस युनिट, अशीच असते ना, युनिट. संपलं. ठीक आहे, आता मला रिव्हर्स व्हॅल्यू प्रिंट करावं लागेल. सो मी तर काय करेल, प्रिंट एफ, माझा जो व्हेरिएबल आहे, माझी जी व्हॅल्यू आहे, रिव्हर्स व्हॅल्यू ऑफ पर्सेंटेज डी इज पर्सेंटेज डी. ठीक आहे, समजतंय, गोष्टी समजताय? मी तर काय करेल, एन छोटू इथे एन, आणि इथे काय करेल, रिव्हर्स नंबर. ओके, गोष्ट समजताय? खूप इझी क्वेश्चन होता, इझी होता ना. आलं, एंड एनी व्हॅल्यू. इथे आपण एक काम करू, इथे 123 टाकू. ठीक आहे, 123.
हे बघा रिव्हर्स व्हॅल्यू ऑफ 123 इज 321. अरे झालं आपलं उत्तर, राईट आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता एक मोठा नंबर टाकू, 4 5 नंबर म्हणजे मोठा, 5 6 7 8. ठीक आहे, असा नंबर टाकला, आलं का? आलं याचं उत्तर आलं, रिव्हर्स आलं. ठीक आहे, क्लिअर गोष्ट. रिव्हर्स नंबर फाइंड करता आला. आपण काय केलं एकदा नीट बघा, तुम्हाला गोष्टी समजतील. समजलं का? क्लिअर आहे का? एवढा छोटासा कोड होता, एवढा कोडसाठी आपल्याला एवढं काही समजण्यासाठी एवढं आपण काही कुठाने केलेत, एवढ्या गोष्टी आपण केल्यात. क्लिअर आहे का? ठीक आहे, लॉजिक समजलं, खूप डिटेलमध्ये प्रत्येक स्टेप समजून सांगितली आहे. ठीक आहे, आय होप समजलं असेल. पुढचा क्वेश्चन. ठीक आहे, आता आपल्याकडे एक नवीन कन्सेप्ट असते पॅलिंड्रोम नावाची. पॅलिंड्रोम. ठीक आहे, पॅलिंड्रोम. ठीक आहे, ही अशी कन्सेप्ट असते. याचा अर्थ काय? पॅलिंड्रोम म्हणजे काय? एक नंबर आहे, फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे 121. ठीक आहे, या नंबरला मी इकडून वाचला काय, हा नंबर इक्वल आहे. नीट बघा, याला मी राईट हँडने बघितलं काय, लेफ्ट हँडने बघितलं हा इक्वल आहे. म्हणजेच काय, याला टेक्निकली बघायला झालं तर आपण काय म्हणू शकतो, हा जो ओरिजिनल नंबर आहे हा इक्वल आहे त्याच्या रिव्हर्स नंबरच्या. बघा ना, 121 ला तुम्ही रिव्हर्स करा, 121 ला रिव्हर्स काय 121. 242 रिव्हर्स काय 242. समजतं? ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, काय म्हणू शकतो अजून, समजा असं लिहिलं 2222, याचा रिव्हर्स करा 2222. सेम आहे. तर मग आपण काय म्हणतोय, ओरिजिनल नंबर आणि रिव्हर्स नंबर समजा इक्वल असेल तर त्या गोष्टीला काय म्हणतात, पॅलिंड्रोम म्हणतात. क्लिअर आहे? ठीक. मग आता हा सॉल्व्ह कसं करायचं मला सांगा. तुम्हाला रिव्हर्स नंबर काढता येतो? तुम्हाला ही गोष्ट काढता येते का? येस. मग तुम्हाला चेक काय करायचं की हा आणि हा सेम आहे का? चेक करायचं आहे की हा आणि हा सेम आहे का? आपण याच्या आधी पण बघितलं की जेव्हा पण मला हा शब्द आला चेक करायचं आलं, तिथं पण मी चेक करायचं असेल तिथं मी काय यूज करतो, इफ जर माझा रिव्हर्स नंबर इक्वल टू असेल कोणाच्या, ओरिजिनल नंबरच्या, तर मी काय म्हणेल, यस इट इज अ पॅलिंड्रोम. ठीक आहे, नसेल समजा इक्वलच नसेल तर काय म्हणेल, एल्स नो इट इज नॉट अ पॅलिंड्रोम. क्लिअर आहे गोष्ट? ठीक आहे, मग मला चेक काय करायचं होतं की दोन गोष्टी इक्वल आहे का नाही. मग इक्वल आहे का नाही. ठीक आहे, आपण आता काय कसला कोड केला, हा कोड आपल्याला काय देतो, हा कोड आपल्याला देतो रिव्हर्स व्हॅल्यू, राईट. सो आता चेक काय करायचं आपल्याला, नीट बघा, चेक काय करायचं, इफ माझा उलटा नंबर हा इक्वल आहे कशाच्या, इक्वल आहे कशाच्या, ओरिजिनल नंबरला मी काय म्हणलं इथे, ओरिजिनल नंबरला काय म्हणलंय, एन म्हणलंय. ठीक आहे, गोष्ट समजतीये, तर मी तर काय लिहिल, एन. ओके, ठीक आहे, प्रिंट एफ काय, प्रिंट एफ मध्ये काय लिहिल, पर्सेंटेज डी काय म्हणेल, पर्सेंटेज डी कशाला, यस इट इज अ पॅलिंड्रोम. ठीक आहे, समजती गोष्ट. ओके, क्लिअर आहे, राईट. आय होप गोष्टी समजल्या असतील. ओके, इथे मला नवीन लाईन ऍड करायची, तर नवीन लाईन ऍड करण्यासाठी आपण लिहितो बॅकस्लॅश एन. ओके, नीट बघा, मी आहात ना सोबत. ओके, एल्स काय लिहिते, प्रिंट एफ नो, एल्स नो, नो. ठीक आहे, ओके. सो आता आपण हा जो कोड आहे तो रन करू. समजा मी ते आता टाकलं 121. आता बघा काय म्हणताय, येस इट इज अ पॅलिंड्रोम. आलं का उत्तर? रिव्हर्स व्हॅल्यू ऑफ 121 इज 121. सो येस इट इज अ पॅलिंड्रोम. ठीक आहे, परत एकदा रन करू. आता मी टाकतो मस्त नंबर, तुमच्या आवडीचा नंबर कोणता आहे, 143. सो आता इथे काय आलं, नो आली का व्हॅल्यू, नो इट इज रिव्हर्स नंबर ऑफ 143 इज 341, दॅट इज इट इज नॉट अ पॅलिंड्रोम. नो आलं उत्तर. क्लिअर आहे का? तुम्हाला पॅलिंड्रोमचा कोड समजला का? एवढा छोटासा कोड आहे, छोटूसा मस्त असा कोड आहे. गोष्ट क्लिअर आहे, इझी आहे, समजतंय, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे, आजसाठी आपण इथे थांबू. तुम्हाला गोष्ट समजली असेल असं मी ॲझ्युम करतो, राईट. ठीक आहे, सो तब तक के लिए बाय बाय, प्रॅक्टिस करा. ठीक आहे, परत एकदा व्हिडिओ बघा, नसेल समजलं तर खूप इझी गोष्टी. ओके, सो बाय बाय.